पाटणकर आहेत. नितीन, भैयूजी महाराज कोपर्डीला येणार नाहीत, संभाजी ब्रागांना दिलेला इशारा आणि एकूणच स्मारकाला त्यांचा विरोध होत होता. खरं तर भैयूजी महाराज यांनी कोपर्डीत ह्या घटनेनंतर तिथं विकास कामांना त्यांनी हातभार लावला होता. हे स्मारकाची कल्पना देखील त्यांची होती. आज कोपर्डीमध्ये काय काय घडतंय, काय सांगाल? गिरीश कोपर्डीतील पीडित मुलीवरील अत्याचाराला आज 1 वर्ष होत आहे आणि त्यानिमित्त या पीडित मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी अनेक कार्यक्रमांचं या ठिकाणी श्रद्धांजली कार्यक्रमांचं कोपर्डीमध्ये आयोजन करण्यात आलेलं आहे. काही कार्यक्रम जे आहेत ते गावात होणार आहेत आणि ज्या मुलीचं घर आहे त्या ठिकाणी काही कार्यक्रम होत आहेत. सकाळी धार्मिक विधी उरकण्यात आलेले आहेत. धार्मिक विधी झाल्यानंतर कीर्तनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे कीर्तन या ठिकाणी सुरू आहे. हे कीर्तन संपल्यानंतर हे मुलीचं स्मारक आहे, या ठिकाणी आपण पाहू शकतो. हे स्मारक समोर आपल्याला दिसतं. या स्मारकाचं उद्घाटन, स्मारकाचं अनावरण होणार आहे. आता पण त्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे, कारण भैयूजी महाराज या स्मारकाच्या अनावरणासाठी येणार होते. त्यांच्या ट्रस्टच्या मदतीतून आणि त्यांच्या ट्रस्टच्या पुढाकारातून, भैयूजी महाराज यांच्या पुढाकारातून हे स्मारक जे आहे ते उभारण्यात आलेलं आहे. मात्र आता भैयूजी महाराज या कार्यक्रमाला येणार नाही आहेत, अनावरणाला येणार नाही आहेत. त्यामागची पार्श्वभूमी अशी आहे की संभाजी ब्रिगेडने या अनावरणाला आणि या स्मारकालाच विरोध केलेला आहे आणि भैयूजी महाराज आले तर हा कार्यक्रम उधळवून लावू असा इशारा त्यांनी दिलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी या स्मारकाच्याच नाही तर कोपर्डी गाव, या मुलीचं घर, या सर्व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. आता मुलीच्या आईच्या हस्ते हे स्मारकाचं अनावरण होणार होतं. आता होईल का नाही हे आपल्याला लवकरच समजेल, पण भैयू महाराज येणार नाही आहेत हे स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे इथला तणाव किंवा संघर्ष काही प्रमाणात टळलेला आहे. या मुलीचं घर आपण या ठिकाणी पाहू शकतो, या पीडित मुलीचं. आणि या ठिकाणी या मुलीला भेटण्यासाठी गावातले लोक, त्यांचे नातेवाईक आणि राज्यभरातून लोक या ठिकाणी येत आहेत, कोपर्डीमध्ये येत आहेत, या मुलीच्या घरी येत आहेत सांत्वन करण्यासाठी, तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी. हे स्मारकांचं अनावरण असेल, धार्मिक विधी असतील, त्यानंतर श्रद्धांजली सभा देखील या मुलीच्या घराच्या समोरच होणार आहे, ज्या ठिकाणी कीर्तन सुरू आहे. हे सर्व कार्यक्रम या मुलीच्या घरासमोर या स्मारकाच्या परिसरात होणार आहेत. आणि त्यानंतर दुपारी राज्यभरातून मराठा संघटनांचे कार्यकर्ते, मराठा समाजाचे कार्यकर्ते कोपर्डीमध्ये येणार आहेत. त्यांची बैठक होतीये. कोपर्डीच्या ग्रामस्थांकडे त्याचं निमंत्रण आहे, त्यांनी त्याचं आयोजन केलेलं आहे. कोपर्डीत गावातलं जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथंही बैठक होईल, मीटिंग होईल. त्या ठिकाणी देखील या पीडित मुलीला श्रद्धांजली वाहिली जाईल. आणि त्यानंतर वर्षभरात या घटनेनंतर राज्यभर जे मोर्चे निघाले, मराठा क्रांती मोर्चे निघाले, त्याचा आढावा घेतला जाईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 9 ऑगस्टला जो आयोजित मोर्चा करण्यात आलेला आहे त्याच्या संदर्भात देखील चर्चा, विचारविमर्श या बैठकीत केला जाणार आहे. त्यामुळं असं श्रद्धांजलीचे कार्यक्रम असतील. आणि त्याचबरोबर 9 ऑगस्टला जो मराठा मोर्चा येऊ घातलेला आहे त्याचं नियोजनची बैठक देखील आज कोपर्डीमध्ये होत आहे. गिरीश. नितीन, कोपर्डीची घटना म्हणजे आपल्या व्यवस्थेला एक कलंक आहे. हा खटला सुरू आहे. लवकरात लवकर खटल्याचं कामकाज संपवून या आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशीच जनमानसात भावना आहे. नितीन, तुम्ही दिलेली ही जी कोपर्डीतली सगळी माहिती आहे त्याबद्दल धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.